तिकडून थोडासा व्ह्यू बघूया आपण। मेन जो हे आहे ना तो हाच आहे स्पॉट। काय नाही गावासारखंच आहे। तर ते होतं शेतीवर गेले, यांना काय मासा माहिती मुंबईच्या पोरांना की शेती गेली ती। हे त्याला काय करू नका, यू यू त्याला काय करू नका, हे चल चाय के लिए क्या क्या करना पड़ता है ये तूफानी माहौल में। और अब की क्या राय है? क्या नहीं, अभी कोरा चाय पिया था। ये दूध का चाय तो मांगता ही, एक कोरा चाय भी मंत्री बनता। देखो बारिश की बूंदें भी चाय में गिरते हैं। के ऊपर टॉप पे मैगी बन रही है। चाय मैं हूँ कोकन मोरक्या के साथ, मार्क्या के साथ। ये चाय में मिट्टी का स्वाद है, ये चाय में शुगर का स्वाद है। रमेश बाबू, ओ रमेश बाबू चाय पीते थे कि शराब पीते थे? कोणता कंटेंट आहे भाई? हा माझा कंटेंट आहे, तुझा नाही। कोणता? तू कोकणात जाता। हा हाच तो माझा। डेंजर आहे, चावली तो बेकार आहे। मित्रांनो मला ते किरविसले, तुम्ही तर ट्राय करू तिला पकडण्याचा। मेरे को क्यों बोल रहे हो? अपने रिक्स पे आ जाओ भाई। मला मंचा सूप आणि मॅगीचं कॉम्बिनेशन खायला मजा येते, त्यामुळे आपण वेगळी रेसिपी ट्राय करू। नवीन रेसिपी। आपले ब्लॉग हे नेहमी कोकणातलेच असतात, बट आता मी मुंबईला राहतो आणि आता वेळ आहे की ट्रेक करण्याची। तर एक आठवण म्हणून सुद्धा आणि गावच्या लोकांना सुद्धा बघायला आवडतील की मुंबईची पोरं ट्रेक वगैरे कसं जातात आणि कसं काय जातात वगैरे वगैरे। सो त्यानिमित्ताने मी एक ब्लॉग बनवतोय। तर आज आम्ही चाललोय कोथळी या गडावरती आणि आपला काय चॅनल हा टुरिझम गाईड नाहीये। सो मी ते तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही इकडून कसं या। आपल्याला फक्त नेचर, बिकॉज आपले ब्लॉग हे कोकणातले असतात। तर म्हणजे आपला कंटेंट हा आहे की नेचर ट्रेक करायला चालू करणार आहोत। तर आता आपण सुरुवात करतोय। सो लेट्स बिगॅन। नमस्कार मित्रांनो, आता कोकणी मार्क्या म्हणजे मी माझ्या मित्रांसोबत आम्ही चाललोय आता कोथळीगडला चाललोय आता आम्ही। तर हे आहे लोकेशन मुंबईमध्ये नेरळ स्टेशन किंवा कर्जत स्टेशन, दोन्ही स्टेशन पासून कसंही जाऊ शकतो आपण। तुम्हाला टॅक्सी किंवा एसटी वगैरे भेटतील। सो आम्ही खूप लवकर आलोय कारण ट्रेकची मजा खूप सकाळी करण्यातच मजा आहे, नंतर मग 8, 9, 10च्या नंतर काय मजा नसते। सो आम्ही खूप लवकर आलोय, रात्रीच आलो होतो कर्जत स्टेशनला। सॉरी कर्जत नाही, नेरळला आलो होतो। नेरळला स्टे केला थोडा वेळ, त्याच्यानंतर मग पुढे सकाळ झाली जसं, त्याच्यानंतर मग पहिलीच टॅक्सी करून आम्ही आलोय आंबिवडी। इथे टॅक्सी करून उतरलो। गाव आहे आंबिवडी या नावाचं, म्हणजे कोथळी गडाच्या पायथ्याशी आहे। व्हिडिओ चालू कर ना, ऍक्शन रोल कॅमेरा ऍक्शन। मी अल्लास तो झडी भरली तुला ती। अशा प्रकारे शुभलाभ लिहिलंय। आई श्री वाघजाई, एक नंबर ही आमच्या ग्रामदेवतांपैकीच एक आहे वाघजाई आई। सो तिला पाया पडून चाललो आम्ही वरती। इकडून थोडासा व्ह्यू बघूया आपण। मेन जो हे आहे ना तो हाच आहे स्पॉट जिथे आपल्याला जायचं आहे। असं म्हणतात की माझे मित्र बोलते 2 ते 2.5 तास जातील तिकडे। तर बघूया कसं काय ते। इथून थोडासा व्ह्यू, ओ माय गॉड खतरनाक यार, खतरनाक आहे। हे राजू मोती हिलबुले इकडे वरती पहिले, डेंजर आहे किती हे मोती यू तिकडे तलाव कदम तुला पांघोळ करायची ना। तेव्हा डॅम बघ, डॅम म्हणजे थोडस नॅचरल पाणी आहे तिकडे आहे, तेव्हा तिकडे पण आहे कदम। आईला मेले नो एवढं केर कुत्र। अरे तू कशाला घाबरते कुत्रे? डेंजर आहे ते कुत्रे ते, बघ ना कसं आता ते बघ। अरे कुत्र्यांना काय वाटतं की नाही? काय डेंजर कुत्रे, हवा असते ते यार, मला खूप क्रेझी वाटते मस्त की। इकडे मेन स्पॉट, इकडे थोडासा वॉटरफॉल दिसतोय आणि इकडे गाव म्हणजे घर वगैरे आहे, तिकडे वॉटरफॉल आहे। तू ज्या ह्याच्याने विचारलाय ना पाऊस पडेल का, त्याने पण त्याच ह्याच्यामध्ये उत्तर दिलंय, पडेल ना हो। आणि तो एक तिकडे आपला ब्लॉगर आहे,
शुभ ब्लॉग्स म्हणून असं. आणि इकडे आपला निलू अरे कॅमेरा तर तिकडून जरा व्ह्यू दाखव. अय नाही वाटतं मला ऍक्च्युली इकडून ना आणि हे लावले म्हणून, नाहीतर मी गेलो असतो इकडे. स्पेशल असणार आहे कारण खूपशे डिफिकल्टीज येणार, मग खूपशे मजे असणार आहेत, खूपशे टॉक्स असणार आहेत, खूपच्या जुन्या आठवणी आपण या ब्लॉग मध्ये करणार आहोत. सो बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि धमाका करा. बेसिकली ये है कोकणी मार्क्या. कारण का वारा बिरा एकदम थंडगार वारा सुटलाय. आणि हे बघा, आणि ते प्लेस अशी आहे जागा गावात जशी असते ना चौकात तशा प्रकारे जागा आहे. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे आपला टॉपला चढणार आपण टॉपला. ठीक आहे, तर बोलतात की वरती चढण्याची परमिशन आहे, तो नक्की चढणार आपण तिकडे. हे ह्या गडाचा पायथा आहे. इथपर्यंत 4 किलोमीटर आलोय आम्ही, बट त्यात काय एवढी मजा नाही आली. चढण्यासारखं नव्हतं, थोडासा होतं चढण्यासारखं, बट ते एवढी मजा नाही आली. बट मेन ट्रेक इथून सुरू होणार आहे. जसं की तुम्हाला दिसतंय, माझा मित्र आहे, ब्लॉगर आहे. हवा बघा किती, त्याची टी शर्ट किती. मित्रांनो मला ते किरविले, सो तुम्ही जर ट्राय करू दिला पकडण्याचा. आणि तुम्हाला अजूनही सांगायला आवडेल मला, इकडे शेती केली, भाताची शेती, जसं की आपली कोकणात शेती करतो ना तशा प्रकारची शेती केली. आणि इकडे ट्रॅक्टरने वगैरे नाही गेले, ह्याच्यानेच केले, हाताने. वा वा, कोटी कोटी प्रणाम तुम्हाला. अरे एवढा लवकर येण्याची इथून चल ना, इकडून मला वाटत नाही इकडून शेती वगैरे आहे. तर मी बघूया आता इकडून चाललोय. कदम या ना. यू डोंट हॅव ट्रस्ट ऑन मी. हा तोच रस्ता मला माहिती आहे, तुम्ही या. अरे येणार रे, मी गावातला तर ये. तर काय नाही, गावासारखंच आहे. तर ते होतं शेती वगैरे गेले. ह्यांना काय मासा माहिती मुंबईच्या पोरांना की शेती गेली ती, काय नाही. शेती म्हणजे आहे, हे बघा शेती वगैरे गेली इकडे. बट इकडे बांध वगैरे आहे ना चालायला मस्त. मला वाटते गावी चालू मी, असं वाटतंय खरंच. पण खरी माझ्या कुठे येणार माहिती आहे तुम्हाला, इथे वरती चढायला खूप मजा येणार आहे. सो पाहत राहा, कंटिन्यू वॉच. आमच्यासोबत बोललो ना की 3 कुत्रे येत आहेत, तर हे आमच्या सोबत येणार 3 कुत्रे आहेत. आणि तिथे जागेवरती जे होते ना, तर तिथले कुत्रे बाहेर आले आणि झोमाट लागले यांच्यासोबत. साले कहा से आ गए तुम लोग ऐसा वैसा. सो हे जे 3 जण आहेत जे त्यांच्यावरती भारी पडले, त्यातला एक जो आहे निलू, म्हणजे आम्हीच ठेवलेलं नाव आहे. शाबास किती रे ते भाई तेरे को, डर मत तू. तरी कोकणातली घरं, सॉरी कोकणातली नाही, कोकणातल्या टाईपचीच घरं आहेत. त्यांना विचार ना कुठे आहे ते. मला वाटतं इकडून जायचं असेल. काकी गडावरती यायला कुठून रस्ता आहे, इकडून ना. ओके. तर त्याने सांगितलं इकडून रस्ता आहे. सो आम्ही चाललो. जरा इथल्या लोकेशनच्या कुत्र्यासोबत भांडण झालं आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं हीच सुरुवात, हात पायथा असेल ना रे. मला वाटतं मेन आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय रिअल मध्ये.
आतापर्यंत चालवलं ते चढ उतार होतेच, बट त्याचे दगड धोंडे नव्हते. सो आता इथून खरे ट्रेक चालू होते. सो लेट्स बिगॅन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कदम पुढे जातोच खरा. 2 वाटा दिसल्यावर उतरायचं नाही, कुठल्या वाटात जायचं आहे ते तुला दाखवा लागेल. अपनी कुर्सी की पेटी बांध लो और चलो चालू करूया आपण आपली ट्रेक. पडू नको, बाकी आहे ते आपण बघू. आता आम्ही दोघं वरती आलोय. इकडे बाजूला बेट वगैरे आहे. आपल्या कोकणातले जे जे काय दिसते ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हे आपले पार्टनर मोती, नीलू. आणि नीलू फुले कुठे आहे? नीलू फुले अजून मागे. आणि आपला ब्लॉगर शुभ ब्लॉग्स एकदम फुल तयारी. येस बडी. हे भाई सावकाश सावकाश सावकाश. धडपडत आलो पण भावा आम्ही आलो. येस बस येस भाई. मोडेन पण वाकणार नाही. एक्झॅक्टली असंच आहे आपलं. वी आर मराठे. मेरे दोस्त की सांस फूल रही है लेकिन बोल रहा है कि धूप आ रहा है. धूप इस टाइम में धूप नहीं आएगा तो क्या आएगा? ओके बट धूप की वजह से थोड़ा सा हम लोग का मजा चिड़चिड़ा हो रहा है. ओके बट फिर भी हम लोग ट्राई करेंगे कि ये मौसम को भी हम लोग एंजॉय करें. ओके तो अभी चलो ओके जाते हैं. ओके. और ये ओके ओके बोल के मैं तुम्हारे लिए बारिश बुलाऊ क्या? काटवे तू पडलास तर झळेल मी तुला, बट दगड टाकून नकोस बस. फुल उभा चढा एकदम. तिकडे ट्रेक करने के बाद पवन चक्के दिसतात तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7. ओ माय गॉड, इट्स अ शू. आमच्यात चर्चा चालू आहे आता. एकुलता एक कोण आहे, 2 जण कोण आहे. बिकॉज नाव आता सिच्युएशन तशी आहे. एकुलता एक आहे. मला काही टेन्शन नाही आहे. कदम, व्हॉट अबाउट यू? एकुलता एक आहे. आयला तू पुढे जा. काटवे तू एकुलता एक आहेस तू पण. अभिषेक तू ओके. सो आम्ही प्रार्थना करतो आमच्या चौघांना कोणाला काही दुखापत होणार असेल ती दुखापत तुझ्यावर सुद्धा नको येऊ. खूप खूप एकदम फुल रिस्क आहे. वरती कसे चढतात. ओके ओके. दगडावर पाय देऊ नका. बोलतोय दगड हलतोय. तुम्हाला आता बॅक साईडने व्ह्यू दाखवतो. बॅक साईडला व्ह्यू आहे. पाऊस नाही येत आहे ना, त्यामुळे जरा प्रॉब्लेम जाणवतोय.
बिकॉज ऊन वगैरे ऊन नाही बट थोडं दमट वातावरण आहे. या ऐका नाही इथे बसा टिफिन नाही आणलं, जागा मस्त होती डबा खाण्यासाठी. बघा ना झाड पण आहे, तुम्ही झाडाखाली बसला असतात. मी झाडावरती बसलो असतो मस्त. खूप मस्त आहे. तिकडे वॉटरफॉल आहे. फायनली 90% वरती पोहोचलो आपण. वाईड अँगलने बघूया. हो दिस इज वाईड अँगल. देव कोण पुजतोय रे? गडावरती पूजा झाली मला वाटतं. हे आपल्यावर आलेले नीलू मोती आणि सोड त्याला सोड. हट हट तुझ्या आयला तुम्हाला दोघांना धरतील. हट हट चल 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 काय ना चल 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 चल. हा त्याच्या ओळखीचा मला वाटते. हा त्याच्यावर काय करत नाही याला. चल 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 चल. मंदिर हो पुढे आला तो. वाव खतरनाक हवा हवा बोली हवा एवढी सोसायटीची सुटली नाही इथे वरती. बिकॉज काय बोलतो मला आणि इथे हे वरती मेन लोकेशन आहे. आणि इथे मला घंटीचा आवाज आलाय. सगळे मंदिर असणार आहे. हा इथे मंदिर सारखं दिसतंय. देव दिसतंय तिथे मला. ह्याच्यात सुद्धा देव आहे. हाय घाबरू नको घाबरू नको. तुझ्या आईला मी काय केलं रे तुला? हा हा थांब थांब रे जाऊ नकोस. नाही मी नाही. तू जा 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 बाबा जा. मी नाही काय करतो जा. तर इथे सुद्धा देव गणपती बाप्पा नाही मारुती महाराज आहेत मला वाटतं. मारुती आहे तिथे. तर मी आधी तिकडे जाऊन येतो. तिकडे मला ते मेन म्हणजे घंटीवर तिकडे मला वाटतं. तर मी आता चाललोय हळूहळू. वरती काहीतरी आहे तोपर्यंत मी इकडे जातो. इकडे काहीतरी आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल.
इथे देव आहे. मी चप्पल इथे कुठेतरी काढतो. इथे चप्पल काढतो मी. इथे चप्पल वगैरे काढले कारण इथे देव आहेत आपले. सो भैरवनाथ मंदिर. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवांची भेट करण्या वगैरे इकडे काहीतरी बघूया काय आहे ते. इकडे मस्तपैकी आहे कोरीव काम. बघा काम करत मी. गणपती बाप्पांचे ते असं पेंटिंग काढले. इकडे हे कोणतरी देवस्थान आहे. खूप मस्त वाटते ते. देव आहे. हो चप्पल काढायला मला काय माहित नाही. मी माझ्याप्रमाणे चप्पल काढले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता इथे मंदिरात जाऊन आलो आतमध्ये आणि वरती आला. इथून असा वरती ये गुहा टाईप. तर बघूया आपण. तिथून एक खतरनाक व्ह्यू आहे. फोटोशूट चालू आहे इकडे. भाई खूप डेंजर आहे हा. पूर्ण उभा आहे. आपण तिथे फोटो सुद्धा काढू. कदम कुठून रे? ही वाट कुठे आहे? ही वाट ओके. अशा प्रकारे पहिली वाट आहे ही. खूप मस्त आहे. चला जाऊ आपण. अरे गप्पा करून डोल्यात. खतरनाक. इथे दरवाजा एक. फायनल डेस्टिनेशन गणपती बाप्पा मोरया. मस्त. हे आता मला टाकता गेले असतील म्हणजे पहिले पण असे होते असतील. त्याचा रेफरन्स घेऊन अशा प्रकारे बनवले असतील दरवाजे. त्याच्यानंतर हे फायनल शिडी असेल मला वाटते. बघूया आता. एकदम फायनल टॉकवरती जाऊ आपण. आय थिंक हो 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 हा फायनल मला वाटते. फायनल एकदम टॉप. या हवा येते यार. तर नावाली हवा येते. हा पडत नाहीये. हा वाटतं अजून दिसत नाहीये. अजून मजा आली. इकडे पाण्यासाठी काहीतरी पाण्याची आहे. आता एकदम आपण टॉपला एकदम खतरनाक. बोले तो खतरनाक. एकदम टॉपला होता एकदम. कोथलीगडच्या टॉपला एकदम. मी आणि कदम बाकीचे कलिग्स अजून येतात आमचे. हे असं वातावरण आहे इकडे. रेनकोट आणलाय ना भाई. मला दुधाची चहा करायची पियायची असेल तर तिकडे ती दुधाची चहा आहे इकडे.
आणि आम्ही दूध सुद्धा आणलं होतं म्हणजे चहा करण्यासाठी वरती पिण्यासाठी, पण ते नासलं दूध. तरी मग आपण आता साधी चहा पिऊया ना कसं. खरंच रिअली की मुद्दाम बोलतोय. चालेल भाई चालेल. तर आपण बघूया आता कशा प्रकारे आम्ही स्टोव वगैरे सर्व आणलंय. स्टोव म्हणजे ते असतं ट्रेकसाठीचा. सो आपण बघूया पुढे कशा प्रकारे काय करतो ते. आकर ना पाऊस पडतो आकर असा पूर्ण धुकं झालंय ते मित्र. तर इथे जाऊन बघू का इथून करता इथून खूप मजा आली इथून. पण इथून जेव्हा तू सुटणार तेव्हा कसली भीती वाटणार ना भाई. इथून जर समजा जम घेतली तू कसली भीती वाटेल ना. खूप डेंजर आहे इकडे. काहीतरी काही वाटत नाही मला काय आहे, पण बघूया आता. थोडंसं आता भिजूयाच आपण. इकडे पोरं जरा जल्लोष करतायत, त्यांचा रेकॉर्ड करायला मजा येणार आहे. आपल्यासारखे आहेत ते उठावते करणार आहे. आणि आपला हा मित्र मोती याला आंघोळ करायची मजा आहे. म्हणजे पाण्याच्या साठासाठी येते. पाण्यात पाय ठेवू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल. खतरनाक पाऊस आलेला आहे ज्याच्या आम्ही आता वाट बघत होतो. तर इथे कसं रावट्यासाठी केलेलं आहे का दुकान असेल मे बी. नाही दुकान काय माहिती दुकान काय माहिती कसंच काहीतरी. आणि फायनल डेस्टिनेशन आहे. आता पाऊस पडून गेलाय सो थोडंसं आता ऊन आलंय. सो आता तुम्हाला समोर येईल दिसतं दृश्य. मध्ये आता पावसाची एक सर आली त्याच्यामुळे दृश्य दिसत होतं. इकडे बघा धुकं बघाचं हे चाललंय वाहत आहे. खूप मस्त यार धुकं बघ ना कसं यार खतरनाकपणे वरती जाते. थांब नाही काढला. ड्रोन शॉट करू का असं वाईड अँगल काढू. काहीतरी काढ चांगलं. अरे कजे भी करो लेकिन करो यार. तर आता आम्ही वरतीच सर्व स्टोव वगैरे आणलाय. सो आम्ही चहासाठी चहा सुद्धा आम्ही करणार आहे आणि मॅगी सुद्धा करणार आहे. पाणी आम्ही गडावरच घेतलंय बिकॉज त्यात काही प्रॉब्लेम नाही. इफ एनी जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा ते आपण बॉईल करणार. सो त्याच्यामुळे त्याचा काही बॅक्टेरिया असेल सो तो निघून जाणार. हे पण ते कोणता कंटेंट आहे भाई. हा माझा कंटेंट आहे तुझा नाही. कोणता. तू कोकणात जा आता. हा स्टोव माझा तुझा हा कधीपासून आत्तापासून मी बोललो की बोललो भाई. आता ऑलमोस्ट आम्ही चहा वगैरे ठेवली पाण्याला कड आला. आता आम्ही चहा पत्ती टाकणार म्हणजे चहा पावडर टाकणार चहा पूड टाकणार. पण त्या अगोदर पाऊस आलाय सो इकडे सर्व जे धुकं वगैरे दिसत होतं ते बघा तिकडे दिसते काय काय. आणि इकडे प्रकारे चाललंय सर्व. हे आमच्या आलेले आहेत ते आहे निलू. तो तिकडे निलू फुले आणि तो तिकडे आपला काय नाव मोती. आणि इकडे आम्ही सर्व जरा वारा हवा सुटले नाही बघा हवा सुटले. सो आम्ही त्या स्टोव साठी कव्हर करतोय. इकडे दूध सुद्धा आणलंय आम्ही. कोणाचा रे हे पाहू छत्रूवर कुठं घरात जाऊन आणू पडतात घरात जाऊन आणू पडतात. चाय बना रहे अभी नहीं बनेगा. बनेगा क्यों नहीं बनेगा. बारिश आ गया ना. बारिश नहीं बुझेगा. अरे आना लवकर रेनको. अरे भाई तुम लोग है ना. आता अशा प्रकारे आपल्या चहाला कड आलेला आहे. मॅगी सुद्धा वेटिंग आहे. नाही शकणार रे नुसतं अप्पर घातले त्या लोकांनी. चालेल ते पॅन्ट आमची मेन डोकं बी नाही भिजलं पाहिजे भाई. हा बाकी काय पण बाकी काय पण भिजू दे. मी घाबरत नाही कोणाला. साईड नडेल मी सगळ्यांना. हा जो कोणी येऊ दे. बरोबर आहे. नडाला मी खंबीर आहे. बरोबर आहे. कारण माझं नाव गौतम गंभीर आहे. ओ माय गॉड. चालू करा आता. चला चहाला कड येतो आपल्या. येता चापू टाका शुभ हाताने टाका उठते लवकर. खाली गेलं पूर्ण. मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही तुम्ही बघता आम्ही चहा वगैरे बनवतोय. इकडे सर्व आपण आहोत आता. इकडे वारा एवढा येतोय की काय विचारू नका. सो आता तुम्हाला मागे बॅकग्राऊंड पण दाखवतो. मध्ये कसं माहिती का हे धुकं आता कधी दिसतंय कधी मध्येच जास्त धुकं होतंय अशा प्रकारे सर्व चाललेलं आहे. तर आता आम्ही चहाचा आस्वाद घेणार. खूप म्हणजे पावसात थोडं ऑलमोस्ट भिजलोय. हे दूध आहे ऍक्च्युली. आम्ही सकाळीपासून आलोय ना तो आता ऑलमोस्ट किती वाजले असते काढवे. अरे हे लोक काय
खोबरा पण आला पाहिजे माझा. ये जिंदगी का सफर, जिंदगी का सफर. चाय के लिए क्या क्या करना पड़ता है ये तूफानी माहौल में. तो दोस्तों कैसा लग रहा है दोस्तों, पहाड़ों की ऊंचाई में हम यहाँ पे चाय बना रहे हैं, ना कोई मंदिर का पता. मैं तो चिल करो. और आपकी क्या राय है? आपकी क्या नहीं, अभी कोरा चाय पिया था. ये दूध का चाय तो मांगता ही, एक कोरा चाय भी बंद नहीं पड़ता. देखो बारिश की बूंदे चाय में ये आपको मैगी चाय. अभी कोथलीगढ़ के पोर्ट के ऊपर टॉप पे मैगी बन रही है. एक चाय मैं हूँ कोकन मोरक्या के साथ, मार्का के साथ. साइको. देखो हम टेस्ट कर रहे हैं अभी चाय की. इस मौसम में जो स्ट्रगल बन के चाय बन रहा था हमको. ये लो नागपुर, वो कौन सा दिया हूँ, वो चाय वाला कौन सा हो? डोली चाय वाला. अरे भाई मैं क्या हो रहा हूँ, ये क्या और ये चाहिए, ये क्या और ये चाहिए, दोनों में क्या फर्क है? ये चाय में मिट्टी का स्वाद है, ये चाय में शुगर का स्वाद है. जाम मजा येते, खूप मजा येते. अरे कपत होत. आम्ही कप पण नाही लेत, हे दे इकडे हे. अरे आम्हाला काय आहे भाई. गॅस बंद. कसा बंद झाला ना? हा. अरे आम्हाला काय भाई, पाण्यासारखा पितोय, खीरसारखा. गरम नाहीये. जिंदगी के सफर में अब हम है कोथलीगढ़ पे और चाय की चुस्की लगाते हुए मैं हिचहाइकिंग साइको कैमरामैन कोकणी मार क्या. ओके मिस्टर कदम. अभी वासने की इंस्टाग्राम आईडी. ये ऋषी कदम सर. सिक्युएमएस. अशा प्रकारे आता आम्ही चहा पितोय. हे सर्व चहा आम्हाला चहा कुठे भाई. तुम्ही पिला ना मग अशी कोरा चहा. देखिए ये तूफानी मौसम में बस एक चाय की तलब लोगों से क्या क्या करवाती है. देखिए इन दोनों को सिर्फ एक चाय गर्म करने के लिए. एक ग्लास चाय की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ओ रमेश बाबू गडाच्या जो तुम्हाला दिसत होता मोठा स्ट्रक्चर, त्याच्या खालती असं गुहेसारखं आहे. तर तिथे आता आतमध्ये आलोय आम्ही आणि मॅगी बनवतोय. चार्जिंग खूप लो झाले त्याच्यामुळे फ्लॅश लाईट ओपन नाही होत आहे, बट आम्ही मॅगी बनवतोय. अशा प्रकारे आता आम्ही चाललोय मॅगी बनवतोय. मॅगीमध्ये सर्व सूप वगैरे पण टाकणार आहे. जसं आम्ही आता 5 जण आलोय. अशा प्रकारे ऑलमोस्ट मॅगी झालेली आहे 90%, कारण त्याला कड आलेला आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करणार आहे, अभिषेक अप्पा जर सांग ना त्याच्यावर आपण एक जुगाड काय केलाय तो. आपण मंचा सूप टाकतोय. जरा मंचा सूप आणि मॅगीचं कॉम्बिनेशन खायला मजा येते, त्यामुळे आपण वेगळी रेसिपी ट्राय. नवीन रेसिपी. अभिषेक इकडे ते सूपचं एक मिश्रण तयार करतोय.
मिश्रण पाण्यामध्ये सर्व सूपचे पॅकेट मिक्स केले. आता त्याला एकदम मी पातळ क्रीमी टेक्स्चर करतो. एकदम मर्ज केलं ना. हो. त्याच्यानंतर आता मॅगीमध्ये टाकणार. ओके, नवीन एक रेसिपी तयार करतो आपण, एक देसी जुगाड. अशा प्रकारे मॅगी पण सुटलेली आहे, बघू शकता. ओके. अरे नाही पण आहेत ना आपल्याकडे 5 भाई. अरे 2 कप, 1 ग्लास, 1 डिश आणि जातो आता बाहेर. जा हटवे, जातो तू बाहेर. कळलंस ना.